पैठण नगर परिषद निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये 2698 जणांची तर तालुका ग्रामीण मतदारसंघामध्ये 23,122 अशी एकूण 25,820 मतदारांची नावे 2 ठिकाणी नोंदवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे। यापैकी काही जणांची नावे चक्क ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। त्यामुळे ही दुबार नावे वगळण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या माजी नगर उपाध्यक्ष तथा संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पिसे यांनी तहसीलदार ज्योती पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। पैठण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यानुसार 2698 एवढ्या मोठ्या संख्येने दुबार मतदारांची नावे समोर आली आहेत। ही नावे एकाच मतदारसंघात ठेवावी अशी मागणी संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे माजी उपनगर अध्यक्ष भाऊसाहेब पिसे यांनी यापूर्वी 31 जुलै रोजी महसूल विभागाच्या निवडणूक विभागाकडे केली होती। मात्र याबाबत काहीही कारवाई करण्यात आली नाही। या पार्श्वभूमीवर माजी नगर उपाध्यक्ष भाऊसाहेब पिसे यांनी आज शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी तहसीलदार ज्योती पवार यांना 34 पानांचं निवेदन सादर केलंय। पैठण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी 31 जुलैपर्यंत नोंद झालेले मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे। त्यानुसार शहरातील एकूण मतदार संख्या 35,722 एवढी आहे। यापैकी तब्बल 2698 मतदारांची नावे ही 2 ठिकाणी नोंदवल्याचे उघडकीस आलं आहे। यातील अनेक मतदार ढोरकीन, मुधलवाडी, केकत, जळगाव, दाभरूळ, बिडकीन, कारकीन, गेवराई, बाशी, चितेगाव, सोलानापूर, कचनेर तांडा, एकतुनी, घारी, पाडळी, वडवाळी, आपेगाव, दादेगाव, धनगाव, पाटेगाव, नांदर, आडूळ, तारू, पिंपळवाडी आणि बालानगर येथील ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत। विशेष म्हणजे पैठण तालुक्यातील एकूण 3,02,231 मतदारांपैकी तब्बल 23,122 जणांची नावे 2 ठिकाणी नोंदवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे। यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे पैठण शहरातील कोणत्या प्रभागातील कोणत्या मतदारांची नावे अन्यत्र कुठे कुठे नोंदवली आहेत, मतदार यादीचा भाग क्रमांक, मतदारांचा दोन्हीकडील अनुक्रमांक, गाव, नाव आणि अन्य तपशील निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। या दुबार मतदारांची पडताळणी करून छाननी करावी। एकाच मतदारसंघात ही नावे कायम ठेवून त्रुटींची पूर्तता करावी। त्यामुळे मतदान प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेला बाधा पोहोचणार नाही। तहसील कार्यालयात यासाठी सर्व राजकीय पक्षांसह विशेष बैठक बोलवण्यात यावी। दुबार मतदारांची नावे युद्ध पातळीवर वगळण्यात यावी असंही या निवेदनात म्हणण्यात आलं आहे। मी भाऊसाहेब विठ्ठलराव पिसे, माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद पैठण तथा संचालक संत एकनाथ साखर कारखाना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी सक्रिय सदस्य असून येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मी जी मतदार यादी राहणार आहे मागील विधानसभेची ग्राह्य धरण्यात येणार असून त्यामध्ये मी शहरातील मतदार यादी चाळली असता मला त्यामध्ये अधिकृत माहिती अशी मिळाली आणि कळलं प्रत्येक वार्डामध्ये 100-50 मतदान ही बाहेरील डबल आहेत। मग मी खोलावर गेले असता मी पैठण शहराची पूर्ण यादी चाळली आणि त्यामध्ये मला 2698 मतदान डबल आढळून आले। ते म्हणजे शहरात आहेत आणि ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या हे दोन्ही येथील मतदान असल्यामुळे मी माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे पैठण यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि हे जे डबल नाव आहेत याची शहानिशा करून कोणत्याही एका ठिकाणी त्यांचं नाव ठेवण्यात यावं आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। तरी मी जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करतो यामध्ये लक्ष घालून ही जी डबल नावे आहेत ही डबल नावे वगळण्यात यावीत एवढीच माझी विनंती आहे। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर।